नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर जे निकम, राज्यशास्त्र विभाग, KTH महाविद्यालय नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, SYBA या वर्गासाठी राज्यशास्त्र विषय स्पेशल म्हणून घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील पहिल्या सिरीज मध्ये आपण या राज्यशास्त्र S2 हा जो पेपर आहे त्या पेपरचा अभ्यासक्रम आणि परीक्षेची पद्धत कशी असणार आहे या संदर्भात सविस्तर आढावा आपण घेतलेला आहे. तरी काही विद्यार्थ्यांनी मागील वेब सिरीज बघितलेली नसेल, ऐकलेली नसेल, त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की SYBA ला तुम्ही राज्यशास्त्र विषय घेतलेला आहे आणि ह्या स्पेशल विषयाचे 2 पेपर असतात आणि एक जनरल असतो. म्हणजे राज्यशास्त्राचे तुम्हाला एकूण 3 पेपर द्यायचे आहे. यामध्ये G2 त्या संदर्भात व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून आपला संपर्क झालेलाच आहे. त्यानंतर S1 आहे आणि त्यानंतर S2 आहे. म्हणजे स्पेशल पेपर 2 आणि एक पहिला जो आहे स्पेशल पेपर 1 जे त्याला S1 या नावाने ओळखलं जातं आणि हा S2 पेपर आहे. S2 साठी राजकीय पत्रकारिता हा पेपर आहे. S1 हा जो काही विषय आहे किंवा हा जो पेपर आहे तो म्हणजे पाश्चात्य राजकीय विचारवंत या टायटलचा तो पेपर आहे. तर तो पेपर आपले जे काही राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख आहेत पाटील मॅडम ह्या S1 हा विषय शिकवणार आहे. त्याही तुम्हाला याच टीचिंग वेब ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करतीलच किंवा सुरू असेलच. तर माझ्याकडे S2 हा पेपर राजकीय पत्रकारिता हा विषय माझ्याकडे आहे. तर ह्या विषयाच्या पहिला जो काही सेमिस्टर आहे तर यामध्ये एकूण 4 टॉपिक आहे. याचाही आपण मागील लेक्चरला आढावा घेतला आणि सेमिस्टर दुसरं म्हणजे सेमिस्टर चौथं त्याला म्हणता येईल. त्याला 4 टॉपिक आहे. प्रश्नपत्रिकेच्या परीक्षेच्या स्वरूपाविषयी तुम्हाला मागील लेक्चरला सांगितलेलंच आहे की 30 गुणांची तुमची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होईल आणि 70 गुणांची तुमची सेमिस्टर एंड एक्झाम होणार आहे. असं एकूण 100 गुणांचं तुमचं मूल्यमापन असणार आहे. हे बघा, हे पहिले 4 टॉपिक हे सेमिस्टर 3rd साठी असतील. यानंतर दुसरे हे 4 टॉपिक आहे हे सेमिस्टर 4 साठी असणार आहेत. म्हणजे एकूण 8 टॉपिकचा आपल्याला अभ्यासक्रम आहे. जे काही सेमिस्टर 4थ्यासाठी जे टॉपिक आहे ते 3ऱ्या सेमिस्टरचे टॉपिक पुन्हा 4थ्या सेमिस्टरला अभ्यासाची आवश्यकता नाही. त्यावर प्रश्न विचारले जात नाही किंवा तो अभ्यासक्रम नसणार आहे. सेमिस्टर 3rd साठी वेगळा अभ्यासक्रम आहे आणि वेगळे टॉपिक आहे आणि सेमिस्टर 4 साठी हे वेगळे टॉपिक आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही FYBA ला ज्या पद्धतीने सेमिस्टर 1st आणि सेमिस्टर 2nd असा अभ्यास केला तर त्याच पद्धतीने परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमाची पद्धत ही ह्या वर्षी तशीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपल्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आपलं जे काही पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे राजकीय पत्रकारितेची ओळख. या वर्षापासून अभ्यासक्रम बदललेला आहे. तर हा नवीनच विषय आपल्या या राज्यशास्त्र विषयाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर पत्रकारिता म्हणजे काय, इथून आपल्याला खऱ्या अर्थाने सुरुवात करावी लागणार आहे आणि त्यानंतर आपण राजकीय पत्रकारिता म्हणजे काय याचा आपण आढावा घेऊया आणि त्यानंतर या राजकीय पत्रकारितेची भारतामध्ये पार्श्वभूमी काय राहिलेली आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, तर याचाही आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. तर पत्रकारितेला इंग्लिशमध्ये जर्नलिझम असं म्हणतात. म्हणजे जर्नलिझम या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ पत्रकारिता हा आहे. 17व्या आणि 18व्या शतकामध्ये पिरियाडिकल या शब्दाच्या ऐवजी लॅटिन शब्द डियुनरल किंवा जर्नल या शब्दाचा वापर करण्यात येऊ लागला होता.
जर्नल या शब्दावरून जर्नलिझम हा व्यापक अर्थाचा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे जर्नल वरून जर्नलिझम हा शब्द आहे. चेंबर और न्यू वेबस्टर डिक्शनरी, चेंबर्स और न्यू वेबस्टर्स जी काही डिक्शनरी आहे त्या डिक्शनरी मध्ये प्रकाशन, संपादन, लेखन व प्रसारण उपयुक्त वृत्तपत्रांचा व्यवसाय म्हणजे पत्रकारिता होय, अशी व्याख्या केलेली आहे. मग आधुनिक पत्रकारिता हा एक ग्रंथ आहे, डॉक्टर अर्जुन तिवारी यांनी लिहिलेला आहे. यांनी पत्रकारिता या शब्दाची एक व्याख्या सांगितलेली आहे. ते असं म्हणतात या संदर्भात की हिंदीमध्ये आहे ते, समाचार पत्रों एवं विविध कालिक पत्रिकाओं के संपादन एवं लेखन और तत्संबंधी कार्यों को पत्रकारिता के अंतर्गत रखा गया है. इस प्रकार समाचारों का संकलन, प्रसारण, विज्ञापन की कला एवं पत्र का व्यावसायिक संगठन पत्रकारिता है. समसामयिक गतिविधियों के संचार संबंधी सभी साधन, चाहे वे रेडियो हो या टेलीविजन, इसी के अंतर्गत सामायिक है. डॉक्टर तिवारी यांनी पत्रकारितेची केवळ वृत्तपत्रांशी संबंधित व्याख्या केलेली नाहीये, तर रेडिओ असेल, दूरचित्रवाणी असेल, अशा आधुनिक माध्यमांमध्ये माहिती प्रसारणाचं कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते. म्हणजे कम्युनिकेशनचं जे काही साधन आहे ते कम्युनिकेशनचं साधन ज्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधला जात असतो, कम्युनिकेशन साधलं जातं, तर त्याला पत्रकारिता म्हणता येईल असं त्यांनी अर्थ सांगितलेला आहे. तर अशी ही राजकीय पत्रकारितेची व्याख्या आहे. आता आपला जो काही राज्यशास्त्र विषयामध्ये ह्या राजकीय पत्रकारिता ह्या विषयाचा समावेश करण्याची आवश्यकता काय आहे याचाही आपण आढावा घेणार आहोत. तर आपलं जे काही सामाजिक शास्त्र आहे त्याला आता मानव विद्या शाखा असं म्हटलं जातं. तर ह्या शाखेच्या ह्या आधुनिक पद्धतीमध्ये आंतरविद्या शाखीय दृष्टिकोनाला अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे इंटरडिसिप्लिनरी दृष्टिकोन, म्हणजे आपण केवळ राज्यशास्त्र हाच विषय शिकवायचा, मग यामध्ये राज्यघटना, संसदेची कामे असतील, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ असेल किंवा इतर राजकीय विचारवंत, एवढ्या पुरताच अभ्यासक्रम सीमित नाही ठेवायचा. तर राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना सामाजिक शास्त्रातील इतर विषयांचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण हा जे राज्यशास्त्र असेल किंवा सामाजिक शास्त्रातील इतर विषय असतील, मग इतिहास असेल, अर्थशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, पत्रकारिता असेल, तत्वज्ञान असेल, राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, या विषयांचा एकमेकांशी निगडित असा संबंध आणि अतिशय घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे आपण राज्यशास्त्र विषय शिकत असताना या सामाजिक शास्त्रातील राज्यशास्त्राच्या व्यतिरिक्त इतर विषयांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून आपण राजकीय पत्रकारिता हा आपल्या राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे म्हणून पत्रकारिता आणि राज्यशास्त्र ह्या एक परस्परावलंबी व परस्पर पूरक अशा ते शाखा आहे. म्हणजे जेथे जेथे निर्णय होण्याची प्रक्रिया घडते तेथे तेथे राजकारण सुरू असतं. जिथं निर्णय आला, म्हणजे गावाची ग्रामपंचायत असेल, त्या ग्रामपंचायतीमध्ये निर्णय निर्मितीची प्रक्रिया असते, जिल्हा परिषदेमध्ये असते, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, म्हणजे जिथं जिथं निर्णय निर्मितीची प्रक्रिया असते तिथं राजकारण हे घडून असतं. म्हणजे राजकारणाला एवढी व्यापकता प्राप्त झालेली आहे. त्यामुळे कुठलाही माणूस मी राजकारणापासून अलिप्त आहे असं म्हणू शकत नाही. जगभरामध्ये जेवढी माणसं असतील तेवढी माणसं हे राजकारणाच्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून राजकारणाशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे कोणीही अलिप्त राहणार नाहीये राजकारणापासून. मग अशा वेळेस पत्रकार जी काही व्यवसाय आहे किंवा पत्रकारिता ही जी काही शाखा आहे ही राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही. त्यामुळे परिणामी जे राजकारणाचे घडामोडी लोकांना सांगणे, त्या राजकारणाचे वृत्तांत जे आहेत हे
वृत्तांत संकलित करणं, माहिती संकलित करणं, ते जनतेपर्यंत पोहोचवणे, असंही पत्रकारितेला काम करावे लागत असते. पत्रकारितेला जसं राजकारणाच्या माहिती गोळा करतं, क्रीडा विषयक माहिती ते जमा करत असतं, आर्थिक घडामोडींची माहिती जमा करत असतं, समाजामध्ये इतर ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींची माहिती जमा करत असतं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवत असतं. आता राजकारण हा विषय इतका सर्वव्यापी आहे की जगभरातील प्रत्येक माणूस हा राजकारणाशी निगडीत झालेला आहे, जोडला गेलेला आहे. मग अशा या माणसांपर्यंत राजकारणामध्ये घडणाऱ्या घडामोडी, राजकारणामध्ये घेतले जाणारे निर्णय, शासनामध्ये घेतले जाणारे निर्णय, शासन प्राप्त करणे किंवा शासकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी राजकीय पक्षांची चाललेली जी काही स्पर्धा आहे, या स्पर्धेची माहिती, या सगळ्या गोष्टी व्यक्तींपर्यंत पोहोचवणं आणि व्यक्तींचा किंवा माणसांच्या किंवा समाजाच्या काय भूमिका आहे, काय मते आहे, काय समस्या आहे, ह्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं, हे पोहोचवण्याचं म्हणजे दोन लोकांना जोडण्याचं काम हे पत्रकारिता करत असते. मग राजकारणाशी संबंधित ज्या काही घडामोडी जे पत्रकार बघत असतात किंवा राजकारण, प्रशासन, जनता, राजकीय पक्ष, प्रशासकीय निर्णय, या संदर्भात जे काही विभाग असतो पत्रकारितेमध्ये, जो काही प्रकार आहे, तर ती राजकीय पत्रकारिता म्हणून ओळखली जाते. म्हणून ह्या एकमेकांशी संबंधित असलेल्या ह्या जे काही शाखा आहेत ही पत्रकारितेची, याचा राज्यशास्त्रामध्ये अभ्यास समावेश करणं अतिशय गरजेचं होतं आणि ते ह्या वर्षापासून त्याचा समावेश केला गेला आहे. म्हणूनच ही जी काही राजकीय पत्रकारिता आहे ती एक राज्यशास्त्राची उपशाखाच आहे. कारण या ज्ञानशाखेद्वारे मानवी जीवनाशी निगडीत विविधांगी माहिती संकलित करून ती जनतेपर्यंत पोहोचवणे व जनमताचा कानोसा घेऊन त्या विषयाची भूमिका शासन दरबारी मांडणे, ही दुहेरी भूमिका राजकीय पत्रकारितेमार्फत केली जात असते. म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे की जनतेची काय भूमिका आहे, ही जनतेची भूमिका शासनापर्यंत पोहोचवणे, शासन दरबारापर्यंत पोहोचवणे, शासनकर्त्यांचे, राज्यकर्त्यांचे, राजकीय पक्षांचे जे काही निर्णय आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणे, अशी एक दुहेरी भूमिका या राजकीय पत्रकारितेला करावी लागते. म्हणून पत्रकारितेत मानवी वर्तनाचा अभ्यास होत असतो. पत्रकारितेला जर आपण तिचं इतकं महत्व किंवा हिचं एक व्यापकता लक्षात घेतली तर तिच्या इतिहासाचाही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तोही आपण म्हणजे पत्रकारिता, ऐतिहासिक पार्श्वभूमी हेही आपण अभ्यास करणार आहे. ज्यावेळेस या संपर्क क्रांती झाली किंवा कम्युनिकेशन, लोक एकमेकांसोबत संवाद साधायला लागले, तेव्हापासूनच ह्या माध्यमांना किंवा पत्रकारितेला अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आता 21वे शतक जर म्हटलं तर ह्या 21वे शतक तर माध्यम क्रांती झालेली आहे एक प्रकारची. जशी हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, या जशा क्रांत्या झालेल्या आहेत तशाच 21व्या शतकामध्ये ही माध्यमांची क्रांती झाली. असा कुठलाही व्यक्ती नाहीये की जो ह्या माध्यमांपासून अलिप्त आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की राजकारणापासून कुणी अलिप्त नाहीये, त्याच पद्धतीने या माध्यमांपासूनही कोणी अलिप्त नाहीये. आज 21व्या शतकामध्ये किंवा गेल्या 10 वर्षापासून ही पत्रकारितेची जी काही नवनवीन माध्यमे आपल्या समोर आहे. जुन्या काळामध्ये आठवड्यातून, महिन्यातून एखाद्या वेळेस वर्तमानपत्र यायचं, ते पण ठराविक लोकच त्याचं वाचन करत असायचे, जे शिकलेले आहे अशी लोक आहे. आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आहे. या मोबाईलच्या माध्यमातून फेसबुक आहे, ट्विटर आहे, ईमेल आहे किंवा त्याच्यावरती आपण वेब असेल किंवा वेगवेगळे वेबसाईट असतील, व्हॉट्सॲप असेल, तर या माध्यमातून सतत जगभरामध्ये काय घडामोडी चालू आहे, तर ह्या घडामोडी मग ते राजकारणाच्या असतील, अर्थकारणाच्या असतील, समाजकारणाच्या असतील, या सर्व घडामोडी व्यक्तीच्या हातात येतात. त्या क्षणाला एक मिनिटही उशीर न होता
त्या व्यक्तीच्या हातामध्ये येत असतात. त्यामुळे 21सावं जे काही शतक आहे, हे काही युग आहे, हे तंत्रज्ञान युग जसं म्हटलं जातं तसं माध्यमांचं युग असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. म्हणून ही माध्यम क्रांती जी आहे ही प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. ती एक जीवनाचा भाग बनलेली आहे. म्हणजे मीडिया आपण जो शब्द वापरतो तो मीडिया म्हणजे केवळ बातमीपत्र ज्याला म्हणता येणार नाही. दूरचित्रवाणी, रेडिओ, चित्रपट, लघुपट, नाटक, ऑडिओ, व्हिडिओ, इंटरनेट, कथा, कविता इत्यादी साहित्य हे सर्व प्रकारची प्रसार माध्यमे ही एक माध्यमाचाच भाग आहे. एखादी घटना किंवा घडामोडी असेल इतरांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच त्या तो माध्यमांचा वापर तो करावा लागतो असतो. त्यामुळे आधुनिक काळामध्ये माध्यमांना एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे सामाजिक जी काही समाजामध्ये ज्या काही घडामोडी घडणाऱ्या घटना आहे ह्या जनमानसामध्ये काही सेकंदामध्ये पोहोचवण्याचं काम ही मीडिया किंवा ही पत्रकारिता करत असल्यामुळे ती एक मानवी जीवनाचा आजच्या काळात तरी सुद्धा एक अविभाज्य भाग बनलेली आहे. कारण व्यक्तीला सतत काहीतरी जाणून घेण्याची इच्छा असते. चिकित्सक जी काही वृत्ती आहे ती प्रत्येक व्यक्तीच्या ठायी असते. त्यामुळे तिचं महत्त्व जी अनन्यसाधारण आहे. मग ह्या माध्यम असेल किंवा पत्रकारितेमध्ये मग इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा लिखित स्वरूपाचं साहित्य असेल, छापील वर्तमानपत्रे असेल, ही आता जगात कानाकोपऱ्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचलेली आहे. परंतु काही जे काही वर्तमानपत्रे आहे साप्ताहिके असतील ते ऑनलाईनच्या माध्यमातून आपण वाचत असतो. पण हार्ड कॉपीच्या माध्यमातून काही वर्तमानपत्रे येऊ शकत नाही प्रत्यक्षपणे. आता उदाहरणार्थ न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट ही जे काही वर्तमानपत्रे आहे ही जर भारतामध्ये मागवायची ठरली तर ती एका दिवसात येतील पण म्हणजे हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये. परंतु ते आणण्याचा खर्च जो आहे हा खर्च परवडणारा नाही सर्वसामान्य लोकांना, कारण त्याचं मूल्य जे आहे ते वाढलेलं आहे. त्यामुळे इंटरनेटचे जे काही माध्यम आहेत ही इंटरनेटच्या माध्यमातून आपण सहजरित्या तो पेपर विना मोबदला तो वाचू शकतो. तर याचबरोबर जी काही पत्रकारिता आहे तर ही पत्रकारिता एक लोकशाही शासन प्रणालीचा अविभाज्य अंग बनत चाललेली आहे. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ संबोधले जाते. लोकशाहीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी या पत्रिकेवर येऊन पडत असते. परंतु जेव्हा पत्रकार शासन व्यवस्थेचे बटीक बनतात तेव्हा ते एकूण व्यवस्थेसाठी ते धोकादायक ठरू शकतात. आधुनिक काळातील जी काही पत्रकारिता आहेत ही एक प्रभावी झालेली आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे की इंटरनेटच्या माध्यमातून ती अतिशय प्रभावी झालेली आहे. पण ही जी काही पत्रकारिता आहे ही पत्रकारिता लोकांसमोर सत्य मांडण्याचं काम जर तिने केलं तर ते मानवजातीसाठी वरदान ठरणार आहे. परंतु ही पत्रकारिता दुधारी स्वरूपाची आहे, दुहेरी स्वरूपाची आहे. कधी कधी चुकीचं माहिती सांगून चुकीचा संदेश प्रसारित करून जनतेमध्ये शासनकर्त्याविषयी असंतोष निर्माण करू शकते किंवा शासन कारभारामध्ये जे काही सत्ताधारी वर्ग आहे त्यांची जर ही बटीक बनली म्हणजे हातातील बाहुलं बनली तर फक्त राज्यकर्त्यालाच खुश करण्यासाठी राज्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय चांगले आहेत, कशी लोककल्याणकारी आहेत असेच घेतले जातील आणि राज्यकर्त्याची जी काही चुकलेली आणि फसलेली धोरणे आहेत या धोरणांकडे जाणीवपूर्वक प्रकाश न टाकता एक पडदा टाकलेला जाऊ शकतो. आणि विरोधकांना लक्ष्य करणे, विरोधकांचे जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या प्रकाशात आणणं किंवा जाणीवपूर्वक विरोधकांना टार्गेट करणं अशाही पद्धतीचं काम पत्रकारिता करू शकते. हे केव्हा करू शकते की जेव्हा पत्रकारिता जेव्हा शासनाच्या हातातील बाहुलं बनतं तेव्हा तसं होऊ शकतं. जर्मनीमधील जो काही
नेता होता हिटलर, तर हिटलरचं ज्यावेळेस राज्य होतं जर्मनीमध्ये, तर त्या काळामध्ये त्यांनी याच पद्धतीचा अवलंब केला होता आणि जनतेची दिशाभूल केली होती. त्यांनी विरोधक जे होते त्यांना टार्गेट केलं आणि स्वतःचेच जे काही निर्णय आहेत ते कसे बरोबर आहे हे या पत्रकारितेच्या माध्यमातून जनमानसावरती बिंबवले आणि हे त्यांनी घेतलेले निर्णय सत्य आहे अशी लोकांची समजूत झालेली होती. अशा पद्धतीने ही पत्रकारिता दोन स्वरूपाचे, दुहेरी स्वरूपाचं ते काम चालत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या वेब सिरीज मध्ये आपण इथे थांबूया. राजकीय पत्रकारितेची ओळख विषयी आपण माहिती घेत आहोत. पुढील वेब सिरीज मध्ये आपण भारतामधील जी काही राजकीय पत्रकारिता आहे तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत इथंच थांबूया. धन्यवाद.